मराठवाड्यातील बालविवाहांचं भीषण वास्तव आता समोर आलंय। शेकडो अल्पवयीन चिमुकलींच्या पोटात गर्भ आहे। एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 453 अल्पवयीन मुलींची डिलिव्हरी झाली आहे। संभाजीनगरमध्ये दररोज एक अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देते। बालविवाह आणि अशातच अल्पवयीन मुलींची होणारी डिलिव्हरी ही अत्यंत गंभीर समस्या आता मराठवाड्यातून समोर येते। 18 वर्षाचा खाली जर प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्यानी उद्भवणारे धोके भरपूर आहेत। बऱ्याचदा प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव, त्यानंतर सिझेरियन सेक्शनचे प्रमाण वाढते आणि पूर्ण वाढ न झाल्यामुळे बाळाची वाढ पूर्ण होत नाही आणि आईला होणारा त्रास खूप असतो। तर अशा प्रेग्नन्सी न राहण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, त्यानुसार प्रेग्नन्सी राहायला नाही पाहिजे। पण क्वचित बरेच जण आपल्याकडे येत असतात, तर त्यासाठी आम्ही पॉक्सोच्या अंतर्गत त्यांची नोंद करत असतो आणि जेवढं होईल तेवढे त्यांची सुलभ प्रसूतीचा प्रयत्न करतो। पण प्रयत्न असाच राहिला पाहिजे की प्रेग्नन्सी ही 19 वर्षानंतरच राहायला पाहिजे। कमी वयामध्ये गर्भधारणा होते आणि अशा कारण स्वतःच अल्पवयीन आहेत, स्वतः शारीरिकरित्या कमजोर आहेत आणि अशा वेळेस जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर होणारं बाळ पण कुपोषित पैदा होतो। ह्या मुली स्वतःही कमजोर होतात आणि त्यांच्या मनावर त्याचा एक निगेटिव्ह परिणाम होताना आम्हाला दिसून येतं। आमच्या माध्यमातूनही आम्ही खूप प्रयत्न करतो की गावाखेड्यामध्ये घरोघरी जाऊन आमची सर्व यंत्रणा या सर्व ह्याच्यावर काम करत आहे आणि या ह्याच्यामुळे जनजागृती करायचा अनेक प्रयत्न केले जातात की बालविवाह होऊ नये। तर संभाजीनगरमध्ये कोणत्या तालुक्यात किती अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिलाय ती आकडेवारी आता आपण समजून घेऊया। संभाजीनगर तालुक्यामध्ये 35 अशा अल्पवयीन मुली आहेत ज्यांनी बाळांना जन्म दिलेला आहे। कन्नड तालुक्यामध्ये 37 जणींनी बाळाला जन्म दिलाय ज्या अल्पवयीन आहेत। गंगापूर तालुक्यातून सुद्धा 4 अशा केसेस समोर आलेल्या आहेत। सिल्लोड तालुक्यात 86 अल्पवयीन मुलींनी अशा पद्धतीनं बालकांना जन्म दिलाय। खुलताबाद तालुक्यात सुद्धा ही संख्या 8 इतकी आहे। अत्यंत भीषण वास्तव आहे। पैठण तालुक्यात 170 अल्पवयीन मुली आहेत ज्यांनी बालकांना जन्म दिलाय। वैजापूर तालुक्यात सुद्धा 96 केसेस आढळून आलेल्या आहेत अल्पवयीन मुलींच्या ज्यांनी बाळांना जन्म दिलाय। सोयगावातून 12 केसेस समोर आल्यात। फुलंब्रीमधून 5 केसेस समोर आलेल्या आहेत ज्या अल्पवयीन मुलींनी बाळांना जन्म दिले।